मला शाळेत एक मुलगी आवडली 5वी-6वीला, पण तिला एकदा पेन्सिल खाताना बघितलं त्याने माझी इच्छा संपली. परत दिनो का विचार परत हे आयुष्यात नको माझ्या. म्हणजे एस नावाची एका जणाची, टी नावाची एका जणाची, के नावाची एका जणाची. आणि मुळात ह्या ज्या फिलिंग आहेत ह्या कळायलाच लागतात 13-14 वर्षानंतर. आणि आमचं नशीब एवढं होतं की आम्हाला ते त्याच्या पण उशिरा कळालं. लहानपण म्हटल्यानंतर एक 7वी, 8वी, 9वी, 10वी मध्ये एक रस असते आपली, ती मनातच असते. ती आपल्या मित्राला माहित असते ना, आपल्याला माहित असते ती मला आवडती, ही तुझी, ती माझी. तर असा एखादा किस्सा तुमच्या शाळेतला? नाही, आधी मला एक मॅडम पण आवडायची बरं का, अरे मॅडम बाबू, पण तिने 20 पैकी मला 8च मार्क दिले पेपरला. त्यामुळे मग तिची पण इच्छा माझी संपली. नंतर ती मला परत कधी आवडलीच नाही. भाऊ गेला हा. डायरेक्ट पुढे साधारण तुम्हाला आवडत मग घ्यात ना सर असं ते मला तुला आवडत होता धुतला भाऊ. मुलगी आवडायची, कन्व्हिन्सही झालं. ऍट द पॉइंट ऑफ टाइम नाही झालं ते. 10वी नंतर एक मुलगी होती, तिलाच गर्लफ्रेंड बनवलं होतं, पण गर्लफ्रेंड बनवलं तू, मनात बिनात काय नाही ठेवलं? मनात नाही ठेवलं. अच्छा, धोका देऊन गेली का आता? नाही, असंच झालं. सातवीचा किस्सा आहे आमचा. माझ्या मित्राचा त्यांनी प्रपोज केलं, डायरेक्ट सरकडे गेली चिठ्ठी घेऊन. बरं, काय केलं सरांनी त्याच्यासोबत? काही नाही, घरच्याला बोलून घेतलं, टीसी दिला. आता एक तर कसं हे सगळे फिलिंग्स पहिल्यांदा असतं. हा. त्या फिलिंग्स मध्ये प्रेम पण असतं, त्या फिलिंग्स मध्ये भीती पण असते, अच्छा. आणि काळजी पण असते, सगळीच असते. त्यामुळे काय होतं, आपण फक्त वाट बघत राहतो हा. आणि वेळ पण निघून जातो. आणि क्रश पण निघून जाते. आणि आमचे कोडवर्ड राहायचे, हा. की ती तुझी, ही माझी. यांचे मिक्स होऊन आम्ही एक शब्द तयार करायचो, हा. त्यात लगेच ओळखून जायचे. अरे कोड वर्ड सांग ना तुमचं. कसं आहे, 3 जणीचं नाव एकत्र करायचं. हा. आता समजा STK, म्हणजे एस नावाची एका जणाची, टी नावाची एका जणाची, के नावाची एका जणाची. अच्छा. एस नंबर 1 नंबर आहे ना. हा. मग पहिला एस नावाची ज्याची ना त्याची आली की म्हणा ती STK1, दुसरी आली की STK2, तिसरी आली की STK3. असे कोडवर्ड होते आमचे. नक्कीच प्रत्येकाची फिलिंग अशीच असते. तुमची काय फिलिंग होती, तुमचा काय किस्सा होता, कमेंट मध्ये नक्की सांगा आपल्याला. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.